रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेची सत्तेत सहभागी होण्यासाठी धडपड सुरू असल्याचं चित्र आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय दबाव टाकण्यास देखील सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वावर टोकाची टीका करणारे शिवसेना नेते आता मवाळ झाल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे। रायगड जिल्हा परिषदेत सत्तेसाठी शिवसेनेची धडपड। जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी मवाळ भूमिका स्वीकारली। ठाकरे सेनेलाही पाहिजे जिल्ह्याच्या सत्तेचा वाटा। महायुतीत एकत्र असले तरी रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सूर अजिबात जुळला नव्हता। त्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती झाली होती तर काही ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये युती होती। मात्र निकालांती भाजप राष्ट्रवादी युतीला बहुमत मिळाल्यानं आता सत्तेत घुसण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू असल्यानं राष्ट्रवादीनं निर्णयाचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टोलवलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली। पूर्णपणे व्यवस्था त्या संदर्भात केलेली होती। कर्जत तालुक्यामध्ये उमाटा सेनेपुरती केलेली होती, त्याच्यामुळे 3 जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालेले यश। त्यामुळे आज संख्याबळ अधिक आहे। आम्ही एकत्रित आहोत, गटनोंदणी सुद्धा केलेली आहे। वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होईल। जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार असो किंवा त्यापूर्वीच्या राजकीय सभांमधून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर टीकेची एकही संधी सोडत नव्हते। ही टीका करताना अतिशय टोकाची भूमिका घेतली जात होती। राज्यातील महायुतीच्या सत्तेत आपण एकत्र आहोत याचंही भान शिवसेना नेत्यांना उरलेलं नव्हतं। त्यातच भाजपनं आपल्यासोबत युती न केल्याचा राग मनात ठेवून त्यांनी भाजपच्या नेत्यांवर देखील टीकेचे बाण सोडले होते। त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान महायुतीमधील घटक पक्षांमध्ये असलेली दरी आणखीनच वाढत गेली। मात्र आता सत्तेत सहभागी होता येत नाही याची जाणीव झाल्यानंतर अधिक जागा मिळवणाऱ्या त्याच शिवसेना नेत्यांनी त्यांची भूमिका मवाळ केली आहे। किंवा सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, केंद्र असेल राज्य असेल, आणि तटकरे साहेब तर केंद्रामध्ये आज त्या ठिकाणी खासदार आहेत, त्यांची मुलगी या ठिकाणी मंत्री आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवलला या संदर्भातली योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल। आणि शेवटी येणाऱ्या ग्रामपंचायत असतील, पुढची येणारी लोकसभा विधानसभा हे जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद हे महत्त्वपूर्ण आहे। तसा पाहायला गेला तर दक्षिण भागामध्ये आमची युती नव्हती, परंतु उत्तरेकडं आमची युती होती। कारण तिकडं प्रशांत ठाकूर, महेश बालदे आणि आमचा थोरवे यांनी तिकडं युती केलेली आहे आणि तिकडच्या सीट जास्त आहेत BJPच्या। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय आमची युती होईल। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी बैठकांवर बैठका घेत आहे। यावर अद्याप अंतिम निर्णय न झाल्यानं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला देखील या सत्तेचा वाटा हवा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आमचे 5 जिल्हा परिषदेचे आणि बरेचसे पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले आहेत। स्थानिक पातळीवर ज्या युत्या झाल्या होत्या, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि आनंद गीते यांच्या सूचनानुसार आम्ही आघाडीत सत्तेत जायचं कसं करायचं हा सगळं कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आम्ही हा विचार करणार आहोत। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगड जिल्हा परिषदेवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे। निवडणूक पूर्व काळात महायुतीच्या सर्वच पक्षांना युतीच्या धर्माचा विसर पडला होता। प्रत्येकानं आपापले साधर्म्य दाखवण्याचा प्रयत्नही केला। यात शेतकरी कामगार पक्ष पूर्णतः भुईसपाट झाला। आता सत्तेसाठी जुळवाजुळव करताना एकमेकांवर टोकाची टीका करणारे नेते सत्तेच्या बाकावर कसं एकत्र बसतात याचीच जिल्हाभरात सध्या चर्चा सुरू झाली आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।